डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। विधानसभेत आमदार रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला। रोहित पाटलांच्या भाषणाने सभागृहाला आर आबांची आठवण झाली। रोहित पाटलांच्या भाषणातून त्यांनी आबांच्या पावलावर पाऊल ठेवल्याचं जाणवतंय। आज शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उद्भवला असल्याचंही ते म्हणाले। सरकारने केवळ जाहिरातबाजी न करता केंद्रबिंदू म्हणून काम करावं असं मत त्यांनी मांडलंय। 93च्या प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी आपल्या सर्वांसमोर उभा आहे। खरं तर आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो। कृषी क्षेत्रावरती, कृषी उत्पन्नावरती अधिकची लोकसंख्या ही अवलंबून आहे आणि या दृष्टिकोनातून ज्यावेळेस या शेती प्रधान देशावरती अडचणी निर्माण झालेल्या आहेत, शेती संदर्भात अडचणी निर्माण झालेल्या आहेत, धोरणांच्या संदर्भात ज्यावेळेस अडचणी निर्माण झालेल्या आहेत, खरं तर अलीकडच्या काळात केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये आपण यशवंतराव चव्हाण साहेब, पंजाबराव देशमुख साहेब, वसंतराव नाईक साहेब, वसंतराव दादा पाटील साहेब दादांच्या माध्यमातून शेती क्षेत्रासाठी त्या काळामध्ये झालेलं काम बघितलं तर त्या काळामध्ये त्या काळाला पुरतील अशी धोरणं त्यांनी आखण्याचं काम केलं। पण अलीकडच्या काळामध्ये शेतीपूरक धोरणं त्या पद्धतीने दिसत नाहीत। अध्यक्ष महोदय, आज कोणतेही शाश्वत धोरण शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळत नाहीत। अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय। म्हणजे बियाण्याचं पेरणं पोतं विकत घेतल्यापासून पार आल्यानंतर बाजारात विकून हातात पैसे मिळेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं धोरण, शाश्वत धोरण शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जात नाही आणि त्यामुळे शेती करायची का नाही, आज हा बहुसंख्य महाराष्ट्रासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे, बहुसंख्य लोकसंख्येसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे। खरं तर आपण बघतोय आज गावगाड्यामध्ये एखाद्या ठिकाणी बसलं तर लोक सहज बोलतात की शेतकऱ्याला अलीकडच्या काळामध्ये लग्न सुद्धा होत नाहीत शेतकऱ्याची। शेतकरी तरुण पोरांना स्वतः शेतकरी आहे सांगायला लाज वाटायला लागलेली आहे। अशा पद्धतीचं उत्पन्न अलीकडच्या काळामध्ये शेतकरी कुटुंबांचं झालेलं आहे। त्यामुळं यशवंत मनोहर साहेब हे त्यांच्या भाषणामध्ये नेहमी सांगायचे की कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवरती घेतलेलं आहे, असं ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये सांगायचे। यामधून शेतकऱ्याची जी दयनीय परिस्थिती आहे, शेतकऱ्याचा शेतकऱ्याचे अश्रू हे वृक्षवेलीच्या मुळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी मुळापर्यंत जातात आणि मग आम्ही पीक घेतोय, ही भावना त्यांनी त्यांच्या भाषणामधून व्यक्त केलेली आहे। आज अडचणी अनंत आहेत। मी सकाळपासून 293 या प्रस्तावावरती अनेक लोकांची भाषणं ऐकली, सत्ताधाऱ्यांची भाषणं ऐकली। खरं तर कुठल्या जोरावरती हे कौतुक करतायत, कुठल्या धोरणाचं कौतुक करतायत हे कळायला अध्यक्ष महोदय मार्ग नाही। कुठलीही अडचण असली तर सगळ्याला उत्तर एकच आहे, पॅकेज। अलीकडच्या काळामध्ये पॅकेज हा 3 अक्षरी जादुई शब्द अध्यक्ष महोदय आलाय। बारकं बोलायला कुणाला सवड नाही अध्यक्ष महोदय। पॅकेज कितीचं आहे तर 31,000 कोटींचं पॅकेज आहे। मगाशी कोणतरी बोलत असताना म्हणलं की हे 31,000 कोटींचं पॅकेज 40,000 कोटींवर जाईल। माझ्या पूर्वी काही विधिमंडळातले सदस्य बोलत असताना 31,000 कोटी रक्कम तयार झाली कशी, हे जर कोणाला विचारलं तर अध्यक्ष महोदय सांगता येणार नाही। आज प्रत्यक्ष यावरती जर अभ्यास केला अध्यक्ष महोदय तर 6,500 कोटी ही प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यापर्यंत जाईल। त्यामध्ये सुद्धा अनंत अडचणी आज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ती रक्कम स्वीकारण्यामध्ये आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, जर शासन पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर माझं आव्हान आहे की अशा पद्धतीचं शेतकऱ्यांनी कुठल्याही शासनाच्या भूलथापांना बळी पडता कामा नये। अध्यक्ष महोदय, ही घोषणा अपेक्षित होती। त्याचं कारण असं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं घोडं निघालं होतं आणि या घोड्याला काहीतरी खरारा खुराक मिळाल्याशिवाय या निवडणुका पुढे जाऊ शकत नाही तशी परिस्थिती निर्माण झाली होती अध्यक्ष महोदय। पण हे पॅकेज डिक्लेअर केल्यानंतर अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाचे काही मंत्री असतील, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण पेपरात आलेली ही कात्रणं आहेत की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं शासनातल्या एका मंत्र्यांनी सांगितलं। दुसऱ्या मंत्र्यांनी सांगितलं सोसायटी काढायची, माफ करा म्हणून आंदोलनं करायची, कर्जमाफी करून घ्यायची आणि परत कर्ज काढायचं। अध्यक्ष महोदय, आपण मंत्रिपदाची शपथ घेतली,
म्हणून गोर गरीब माणसाची चेष्टा करायचा अधिकार आपल्याला मिळतो, असं मंत्रिपद मिळालं म्हणून कुठल्याही घटनेत लिहिलेलं आहे असं अध्यक्ष महोदय मला वाटत नाही. त्यामुळे माझी विनंती असणार आहे की कोण कुठल्याही पदावरती बसलेला असला तरी या राज्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांचा अपमान करायचा अधिकार त्यांना नाही आणि या राज्यातला बहुसंख्य कष्टकरी हा अपमान सहन सुद्धा करणार नाही. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये शासनाच्या अखत्यारीत असलेल्या अनेक धोरणांचं त्या ठिकाणी पुन्हा अभ्यास केला पाहिजे. दर्जेदार बियाणे मिळालं पाहिजे, खतांचे दर कमी झाले पाहिजेत, प्रशासकीय मदत मिळत नाही ती मिळाली पाहिजे. वातावरण बघण्यासाठीचे जे यंत्र अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनामध्ये विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट. आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा.